अहमदनगर शहरात चाललंय तरी काय? नगर शहराचा होतोय का बिहार? तोफखाना पोलीस करते काय? अहमदनगर शहरात मागील 2-3 दिवसापासून शहरात दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा घटना घडत आहे। तसेच आज सकाळच्या सुमारास शहरातील रामवाडी भागात 10 ते 12 युवकांनी हातात हॉकी स्टिक, दांडके आणि दगड घेऊन रामवाडी भागात दहशत माजवली आणि दगडफेक देखील केली। या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावरती तोफखाना पोलीस कारवाई करणार का नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। तरी देखील अशी घटना शहरात 2-3 दिवसापासून घडतच आहे। 18 जून 2024 रोजी रात्री किरकोळ कारणावरून जातीयवाद भडकले जाईल यासारख्या घटना अनेक ठिकाणी घडल्या। प्रथम किरकोळ वादावरून रामवाडी येथे घटना घडली। त्यांचे प्रतिसाद काही जातीयवादी समाजकंटकांनी मशिदीवर, दर्ग्यावर दगडफेक केली। तसेच बेकायदेशीरपणे हातात दांडके हत्यार घेऊन 2 चाकी वाहनावरून शहरात दहशत निर्माण करण्याचे काम केले। दिल्ली गेट येथील शाही मस्जिदवर दगडफेक तर त्याच वेळी चितळे रोड येथील दर्गेवर दगडफेक करण्यात आली। यानंतर सर्वात मोठी घटना पाईपलाईन रोड येथे बेकरीत काम करणाऱ्या मुस्लिम समाजाचे गरीब आणि कष्टकरी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे। या सर्व घटनेच्या पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून हल्लेखोर आणि शहरात दंगल पेटवणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावे। शहरात सध्या दहशतीचे वातावरण आहे। समाजकंटकांना अटक केल्याने शहर हा मोकळा श्वास घेऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहमदनगर।